आपण चाललोय हा गणपतीपुळे. तुम्ही पण या एन्जॉय करायला. दादाचं काल साखरपुडा आणि आज फिरायला जातोय. सोन्याचीच आहे साखर. सैल झाली ती धागा लावल्या बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे फिरायला. हो का, दादाचे मित्र विजयदा, वंटादा आणि दादा आम्ही जाणार आहे. ते हा कुठे जाणार आपण फिरायला आता? गणपतीपुळ्याला चाललोय. हा अरे वारे बीच वगैरे सगळं फिरायचं. हा अरे वारे बीच सर्व फिरू आपण. आता आम्ही मंदिरात आलेलो पाया पडण्यासाठी आणि आता निघणार. गाडी तिथं पुढे लावलेली आहे आम्ही. मंदिराला एकदम शांत वाटतं आणि इथेच आमची पालखी नाचली जाते टिपराला, शिमग्याला वगैरे. चला आता गाडीत बसलो आम्ही. बाबूला शाळेत घ्यायचं. हा बाबूला पण घ्यायचं. बाबू शाळेत गेले. आज 26 जानेवारी आहे मित्रांनो आणि बाबू गेले शाळेत. बाबूला घेणार आम्ही. कोणत्या दिसतोय बाबू को उठाने का, गाड़ी में डालने का. चल बाबू. बाबू भाई को किडनॅप करने का. डायरेक्ट शाळेत ना. हाय, हा शाळेमध्ये चाललोय. आपला छोटा मित्र आहे ना, त्याला घ्यायसाठी. आता बाबूला घ्यायचं आहे आम्हाला. आणि काय चाललंय, अँकरिंग करतायत ते बघा. त्याला कसं उचलायचं ते समजत नाही. उभे राहिले ते काय. आता डायरेक्ट त्याला बोलू शकत नाही. उभे राहिले मित्रांनो. कार्यक्रम संपला आहे आणि आम्ही एवढं लेट आलो. आमचा दादा काय अंगणवाडीमध्ये शिकला आहे ना. इथे ती अंगणवाडी आहे ना आमच्या तिथं, तिकडे शिकलाय दादा. पहिली त्याच्यानंतर मुंबई काय. हा मी नाही, मी डायरेक्ट मुंबईला शिकलो. जन्मच मुंबईला. हा सर वगैरे. हा बघ बाबू आला. बाबू सांगून आलास. चालेल, माझी बुट न सांगता घालून आलास. तुझे कपडे नाही आणले, विसरलो. बाप सरांना काय सांगितलंस? असं बोलतात येड्या. पण संपलं ना. जिलेबी अजून 15 मिनिटं थांबायला. कसं गेलं डायरेक्ट सराकडं. थांब पहिले जा गा. जा जा. पाठी कशा होते. झोपा करणार तू. मी मस्तपैकी आता इथं पुढे गेल्यावर कासा बिचा बंद करून कपडे बदलतो. आता बंद करून कशा बदलाय. तिकडे गेलं बदल ना. अरे बुट काढतो, बाळात मध्ये शिजले माझे. शिजले ते हे कोण हा आपल्या गावात नाही. काचा येतो कशा बंद करायला पाहिजे. बदल तू कपडे. बदल नाही तर त्याला काचात काय दिसणार नाही काय. एवढ्यात थोडे बदल पुढे गेलो. एवढ्यात बदलून काय जायचं मला. बाबू डायरेक्ट सरांना सांगतो, सर मला गणपतीपुळे जायचं जातो. अरे सांगायचं अर्जंट काम आहे. हा काय सांगितलं. मी जिलेबी घ्यायचं थांबलो असं, पण अजून 15-20 मिनिटं. पब्लिक आपण चाललोय गणपतीपुळे. तुम्ही पण या एन्जॉय करायला. आम्ही चाललोय. आता मस्त खरं बोलू तुम्ही पण पहिल्यांदाच जातोय, कारण की अशा जागी जायला ना स्वतःची गाडी लागते. मला वाटलं तुम्ही गेला एवढा उशीर झाला तो. मला वाटलं तू घरी गेला. घरी बोललो बघूया शाळेत. घरी गेला असं आम्ही परत नसतो आणायला. तू काय बोलला 8:15 पर्यंत सगळं आटपणार. तर तू जर घरी गेला असतास ना, मी परत नसतो आणाय आलो. तुला
आवाज येत होता ना आतमध्ये कार्यक्रमाचा. बाबी बघत काय होते तेच की सांगतोय तुझ्या घरी गेला असतास ना हा आम्ही परत आलो नसतो घरी आणायला. बाबीला भेटलो नाही. बाबीला असं विचार होता यायचा पण आम्ही घेतलं नाही तिला. त्याला उलटी होती. ती यायचा प्रयत्न करत होती. द्यायला पाहिजे होतं रे इथे. हा आपण उलटी करते ती दादा. इथल्या इथे पण उलटी हा इथपर्यंत येईपर्यंत उलटी करते. ती झोपून आली ना गाडीतनं. हो व्हिडिओ. वंड्याचा पण व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो मी ओणीला पोहोचलेलो आहे हो का. तर मित्रांनो गॅस पंप म्हणजे पंपसाठी थांबलेलो आहे. म्हणजे पाणी पाहिजे ना बाबू? पाण्याची बाटली आहे काही वाटतं हे. ठीक आहे. परवाची आहे ती पाणी खराब थोडे. तरी पण ते बघा फुल घातले आम्ही गणू अप्पांना आणि स्वामींना. आहे काय बघा मित्रांनो. आता विचारता गेलेला पुढे आलं नाही तो. गॅस आहे का बघायला. आहे काय सप्लाय पण उगाच आणलाय लागलीच मग. बोर्ड बघितला म्हणून तुला बोललो या. संपला बोललं रे ते लिहिलेलं आहे. विचारतो सांग आधी नाही वाटत. आहे रे गाडी गाडीवरती सर वाचतोय. विचार द्यायला फक्त कधी एक मित्र आलाय ना मुंबईला. उगाच आणली गाडी. येताना मग पोपट झालं तिथं. सीएनजीच नव्हता. काय विचारायला दिसलंच नाही. सगळीकडे 12 वाजता सीएनजी येणार वाटतं. मित्रांनो मी पालीच्या तिथं थांबलो होतो. एक छोटासा स्पॉट बनवलंय हे बघा. हे बघा ते माणसं आणि लोक चालले तिकडे खायला. आमची गाडी तिथं उभी आहे. आलो येतो. हा छोटंसं एकदम स्पॉट बनवून ठेवलं आहे. अगोदर नसेल कारण की माती येते वळून टाकलेली आहे बोल्डरने. आता आम्ही काहीतरी खातो वडापाव वगैरे. वडापाव जास्तच भेटतो मोस्टली कोकणात. दादाचं काल साखरपुडा आणि आज फिरायला जातोय. काय रे जायचं आज सोडे. पण काल साखरपुडा आणि नंतर फिरायला जाते. आता परत बघा साखरपुडा झालेल्या माणसाने फिरायचं नाही. सोन्याचीच आहे साखर. काय विचारतोय बघा खोटे घालून. सैल झाली ती धागा लावल्या बघा. आणि आता मी वडापाव खाणार आहे. ही पाली आहे पाली. बाबू काय हे बाबूनी काय बुट कशी घातली बघा. हे बघा बुटांची वाट लावस पांढरा. बुट्ट मोठे आहेत. हा ते पूर्ण पुढे टेकले पाहिजे. काय बाबू वडापाव बनतायत. आता मित्रांनो वडापाव खाऊन झालेला आहे आणि निघालोय पालीतून. काय बाबू वडापाव कसं वाटलं. आता बंट्या दादा गाडी चालवत आहे. दादा बाजूला बसतो पाठी. आता मित्रांनो आम्ही आरेवारेच्या रस्त्याला आहे आणि गणपतीपुळेच्या. हे बघा ही पूर्ण गावातला रोड आहे. गाडी कशी टाकते बघा मध्ये मध्ये. हे बघा समोरून गाडीतून टाकल्यात गाड्या. हे ट्रकवाल्याने वाट लावली यार. गाडीला पुढे रायडर लोक बघा किती आहेत. साप गणपतीपुळेच गेले ते. प्रत्येकाची गाडी घेऊन येतात सर्व. समुद्र तर बघा समुद्र मित्रांनो. आता मी गणपतीपुळे इथं पोचलेलो आहे पण ट्रॅफिक खूप आहे इथे. सगळ्यांनी बाहेर लावल्यात गाड्या.
म्हणून ट्रॅफिक झालं. काय काय रिक्षा करून पण येतात. ट्रॅफिक क्लिअर होत आहे. कुठे आहे आपलं, सरळ जायचं का लेफ्ट जायचं? हवालदार पण आहेत. रिसॉर्ट आहे वाटतं. हा काय ट्रॅफिक झालं क्लिअर. जरा पुढे लोक दादा बघा. बघा बघा किती लावलेल्या आहेत गाड्या. गणपतीपुळे समोर बघा गणपतीपुळे मित्रांनो. हे काय खूप गर्दी आहे. सर्वांना सुट्ट्या भेटली ना 26 जानेवारीच्या. सगळे आलेले. रिसॉर्ट पोलीस चौकी. कुठे रिसॉर्ट आहे? इथं लिहिलेलं आहे. MTDC रिसॉर्ट असेल ना पुढे. कुठे लावायची गाडी आता? पार्किंग आहे. आज गर्दी बघ किती आहे. ट्रॅव्हलर्स वगैरे सर्व आलेले आहे. पार्किंगचेच पैसे घेतलेले 50 रुपये ते. वर घे. टाक तोंडाने मग चालते की त्याला गावते. नंतर काढायला त्रास नाही होणार ना. पाठून गाडी आहे ती लावल. लाव लाव घे तू थांबत. थांब उतरा लागेल वाटते. नाही मार मार. तिकडे बघ तुझ्याकडे वाटतं फक्त. मार तू फुल मार. फुल जागा आहे तिकडे मागा बघ फक्त. हा जाऊ दे. मार सुद्धा कर. मार जाऊ दे. मार हे पूर्ण. आता मी पार्किंग लावलेलं आहे गाडी. आणि आता बघू इथे जायला रस्ता आहे. तिथून जातो. हा हा खायला भारी दिसतंय. हे बघा आम्ही ते कमानीतून जायला पाहिजे होता पण खाली लावलं ना पार्किंगला. कमानीची तर पार्किंग भेटली असते ना चांगल्याला. हे बघा मंदिराकडे. हा आणलंय गॉगल. हे बघा मित्रांनो बीचवर पोचलेलं आहे बघा. पूर्ण एकदम स्वच्छ पाणी. मुंबईच्या समुद्रात तर नाही. मंदिर बघा मंदिर. गणपतीपुळेचं. पावसाला इथपर्यंत पाणी असेल. फोटो दे. चार्जिंग नाही रे 9% आहे. एक फोटो काढतो. मस्त ना. आणि ही गाडी बघा ही 50 रुपयाला असते वाटतं. गणपतीपुळेचा म्हणजे आरेवारी बीच आहे ना एवढा परिसर. ते आता व्हिडिओमध्ये बघितलं होतं किती दिवस मी. पण समोर आल्यावर मला समजलं कसं आहे आणि कसं एकदम भारी वाटतं. मुंबईच्या लोकांना तर एकदम चांगलंच वाटेल कारण की मुंबईला बीच एकदम चांगले आहेच नाहीत. म्हणजे आहे जसं काय काय जागी स्वच्छ आहेत वसं विसायला. पण काय करणार पाणी बरोबर नसतं ना समुद्राचं मुंबईचं. आणि हे बघा गरमी झाली दादाला. आणि अजून आम्ही कपडे नाही आणले त्याला. परत आम्हाला तिकडे जायला लागलं आणि कपडे घेऊन इथे यायला लागलं पाण्यात डुबक्या मारायला. समुद्राच्या पाण्यात पहिल्यांदा मी डुबकी मारणार आहे. अजूनपर्यंत मी स्विमिंग पूलमध्ये अशा जागेवर गेलेलो आहे. बघा मित्रांनो बाप्पांची व्हिडिओ काढू शकत नाही आणि किती लिहिलं होतं साफ मोबाईल बंद ठेवा. आणि मी नियमाचं पालन ठेवतो म्हणून केलं नाही व्हिडिओ. अद्याप मी मला दिसलं असेल पण मी काढला नाही. बोलून राहून ठेवतो. आणि बंटा वगैरे फोटो काढतात. त्यांचे फोटो काढलेले आहेत. कसं वाटलं? चांगलं आहे ना. जोडपाई येणार पुढच्या वर्षी. चला आता आम्ही बघू प्रसाद भेट घेणार आहे आम्ही. काय बोलला हा पुढच्या वर्षी जोडपाई उघडा. उघडा की पळ द्या की पळ तसं. मित्रांनो उंट बिंट पण आहे. ये उंट
बघा हे बघा काय ना काय ग्रुप पाहिजे ना ते करायसाठी. आपण 4-5 जण आलेलो मित्रांनो. बघा पबजी वालं आईला कपडे चेंज करून येतोय. हा. येतो एक थोड्या वेळात. तर आता मित्रांनो आलेलो आहे कपडे चेंज करून. आहे बघा मी जास्त वेळ बाहेरच राहणार आहे कारण की मला व्हिडिओ शूटिंग करायची आहे आणि काय ना काय आमचं सामान आहे त्याच्यामध्ये. पाण्यात कोण जाते बघूया. पहिलं बाबू जाईल. हा हो, पहिला जमू पण नको. मी पुढं जाईन. अरे आता जायचं मस्त. चला पाय जरा भाजतायत मित्रांनो. काय लाटा येते दाय शपथ. हे बघा टच एकदम हे ते टच होतं ना एकदम लास्ट एंडिंगचं. काय फील येते. ती लाट जरा मोठी आली. मित्रांनो काय वाटतंय यार एकदम भारी. बाकी चप्पल आले वाटतं भावून. काय इथं ठेवलंय त्यांनी कोणी. म्हणते दादा आणि बाबू बघा. आमचं पोपली मॅन राहिला रे गेला घरी. काय बोलतो भारी वाटतं ना. काय वाटतं यार. हे बघा पाण्याच्या जागेवर एखाद्याला असं बाहेर लावावं लागतं आणि मी तर ब्लॉगिंग करणार आहे तर मला जावंच लागणार असं. हे बघा ते झाडं असतात ना समुद्रात खाली खाली तसे ते आहेत. काय मज्जा करते ताई. खोल समुद्र नेलं ना अजून मजा येईल. व्हॉलीबॉल आणे पाहिजे ते यार. शिट बाबूकडे बॉल तरी आणे पाहिजे होता यार. डॉगू मेरी जान डॉगू. ह्याला काहीतरी म्हणतात मी विसरलो पण आपण 4 चाकी गाडी बनवायला जगदंबाचा झेंडा लावलेला आहे सगळ्या ह्याच्यावर. तर आपल्या दुनियामध्ये असा एक बीच आहे तो म्हणजे आता कसं किनारा लागत आहे ना त्याच्यामध्ये कसं एक बीच आहे तो डायरेक्ट म्हणजे खोल आहे. असं नाही की असं हळूहळू पुढे 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 खोल गेलं आहे. तो असा एकदम डायरेक्ट खोल आहे. आता उडी मारली ना एक खाली असं एक बीच आहे आपल्या दुनियामध्ये. तर आता मित्रांनो निघालेलो आहे आणि आता जरा काळा काळा दिसत असेल. बाबू बघा बाबू माकड म्हणलं झालं बाबू वाट्यात बघा. आणि जरा खारट खारट तोंडात पाणी गेलं एकदम असं 1 लिटर तरी गेलं असेल असं वाटतं. लाट आली ना तेव्हा. आणि दादा बघा बोल काय ते दादाच्या कानात पाणी गेलेलं आहे. 2-3 वेळा तरी गेलं असेल. पाणी बाहेर निघालं काय. हां ठीक आहे. आता बघू आम्ही हॉटेल शोधतो नाहीतर मग डायरेक्ट हो. आता मित्रांनो हॉटेलमध्ये आलेलो आहे. लोक हॉटेल सैनिता नाही रोनिता सैनिता वाचलं मी. वांदर बघा वांदर कुठे गेला हा बघा. हा बघा मग दिसतं का माहीत नाही फक्त हात पाय दिसतात फक्त याच्या. हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता मित्रांनो डायरेक्ट आमच्या गावच्या रोडवर डायरेक्ट व्हिडिओ चालू केली आहे. जेवायला एवढा वेळ लागला ना मला 1 तास लागला. काय झाला दादा काय बोलत नाही. बोल ना एकदम शांत करा तोस. बोल काय दादाला आता आठवण का इथं आपण अंघोळ केलं आता काय दुसरं काय काय आठवणीत असेल दादाला. आता काल साखरपुडा झाला भेटायला कधी जातोय ते बघत असेल तो. हा जायचंय भेटाय उद्या लगेच. उद्या लगेच उद्या कणकवली लगेच आठवय संध्याकाळी. सगळी कामं होतील ना. आणि सगळे दादाची मदत घेतली. बाबू बघा अंधारात गॉगल लावते. अहो इकडे बघ बाबू अलग आहे एकदम. एक शोध हरवण्याचा शोध आता कुठे तो
Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn, ain't that great.